आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे. मला आता बस झालं, मी पक्षालाही सांगून थकलेली आहे. आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे. आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो. शिंदेसाहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे. पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथे सगळ्या उपकरणं मी देते ना. मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिल्या, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे. म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालतो. आपल्याला भाजपचे आमदार मंडळ मात्र आपण त्यांच्याशी बोलत ताई, तुम्ही थेट वनमंत्र्याच्या कार्यक्रमाचा निषेध करून बाहेर पडलेला आहात. खरी गोष्ट आहे ना, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये डायलिसिस मशीनचं डायलिसिस सेंटर जे पालिकेमध्ये आम्ही केलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही डायलिसिस सेंटर जे आहे ते का कॉन्ट्रॅक्टरनी मशीन दिल्यात भाड्यावर, काय भिंतीला दिले सर आमदार निधी, आणि आमदार निधीतून सगळं होतंय. मग इथला आमदार काय मेलाय का? इथल्या आमदारांनी एवढ्या अँब्युलन्स दिल्या, सगळं काही दिलं, ऑक्सिजन प्लांट दिला. प्रत्येक वेळी इथं आमचा आमदार निधी वापरला जातो. पालिकेने पहिली पत्रिका बनवली, त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेचं नाव होतं, नंतर ते गायब झालं आणि आमदार फंडातून हे काम आहे. त्यांना कोणी अधिकार दिला बेलापूरमध्ये आमदार निधी द्यायचा? मग मुंबईमध्ये 20-25 आमदार आहेत, ते पण प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये आमदार निधी देईल. मी पण उद्या देईन ऐरोळी. माझ्याकडे ऐरोळीचे एवढे प्रश्न आहेत. अहो, साधा यांच्या ऑफिसमध्ये रॅशन कार्ड किंवा आधार कार्डला माणसं भेटत नाही, तर माझ्याकडे येतात. मृत्यू झाल्यावर इथं हॉस्पिटलमध्ये ज्या पीएमसी करतात त्या माझ्याकडे लोक येतात. कोण विरुंगला केंद्र मागतो, कोण व्यायामशाळा मागतो, कोण काय. ताई म्हणे आमच्या इथं लक्ष द्या ना, तुमच्या बेलापूरमध्ये पकडून बसलाय, तर स्वतःच्या विभागात द्या काहीतरी, तिथे लक्ष द्या. महानगरपालिका भाजपची आले, राखणदार ठेवले, ते काय करतात बघा. राखणदारच शेतकुंपण खायला लागलेले, तिथे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष देण्यात काय अर्थ नाही आहे. आणि मी या कोकणामधून एकमेव महिला आलेली, ओबीसी समाजाची, आणि मी सलंग 3 वेळा निवडून आलेले आहे. मी एकदा आली पडली, दुसऱ्यांदा आली पडली, असं नाही. सलंग 3दा लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मी तर काम करत आहे. आता त्यांनाही कळलं पाहिजे की किती त्रास होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, सगळ्या बाबतीत त्रास होतो. आणि हे त्रास द्यायचंच काम करत असेल तर पुढचा निर्णय मला काय घ्यायचा तो मी घेणार. इशारा दिलाय मस्ती उतरवणार म्हणून. मस्ती मास सगळा उतरून टाकणार. काय डावलं जातं तुम्हाला? आता तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पण नवंबरचे पत्रकार आहेत. का डावलं जाते? प्रत्येक स्वतःच आपला झेंडा, मीच राजा, मीच प्रधान, मीच सेक्रेटरी, मीच सगळं, मी पण. तुम्ही निषेध करून बाहेर पडला कार्यक्रम? हा, मी चालले कार्यक्रमचा निषेध. काय पुढचा निर्णय काय असणार आहे? पुढचा निर्णय तुम्हाला कळेल. भाजपला काय सांगाल? भाजपला काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने लक्ष दिलं पाहिजे कार्यकर्तीवर. मी आता ऑपरेशन मधून उठलेले आहे. मुद्दाम जाणीवपूर्वक मला त्रास देतात, धक्काबुक्की करतात. एवढे 100 लोक घुसले, मी कसे घुसणार तिथं? आयुक्त साहेब मला न्यायला आले, तिथे मी गेली. एवढी गर्दी बघितली, पाय पडतात, मी आली निघून. तुम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली? भाजपचे काय, त्यांचे कार्यकर्ते. भाजपचं कोण आहे इथं? माझ्याची बाहेर. काही याच्यामध्ये डायलिसिस मशीन तुमच्या मध्ये तुम्ही मागणी केली होती असं तुम्ही आरोप केला? अरे, मी 2 आणून दिलेल्या LNT मधून, त्या शिबिरीत पार्सल केल्या आणि त्या भाड्याने घेतल्या. भाडं जास्त आहे आमच्याकडे, पालिकेत खूप पैसा आहे उडवायला. मुख्यमंत्री लक्ष देत नाही? मुख्यमंत्री आता देतील लक्ष तुमच्या माध्यमातून. माझा निर्णय पक्का, आता काय करायचं ते. एकनाथ शिंदे यांचं नाव नाही टाकलं ते त्यांचे लोक बघतील. मी काय सगळ्याची काय नाही घेतलेलं. आपण बघतो की भाजप आमदार मंडळामध्ये आक्रमक झालेले आणि थेटपणे त्यांनी गणेश नाईकांवरती आहे ती टीका केलेली आहे. आणि यानंतर आता पक्षाने तर याचा निर्णय घ्यावा अशा प्रकारे मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली आहेत. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.